त्याची महत्वपूर्ण बैठक तुमच्या सगळ्यांची पार पडलेली, विशेषतः हिंदी या मुद्द्यावर पुढे कसं जायचं याबद्दलची ही बैठक होती. तर या बैठकीमध्ये काय नेमकं ठरलंय, कशा पद्धतीने हे आंदोलन पुढे नेलं जाणार आहे? बघा, मुळात असं आहे की ज्या पद्धतीने हिंदी भाषेची आडमार्गाने सक्ती करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारकडनं केला जातोय. भाषा जगली तर आपण सगळे जगणार आहोत. त्यामुळे या गोष्टीला विरोध करणं तर आहेच, पण तो टोकाचा विरोध करण्याचा निर्णय हा सर्व महाराष्ट्र सैनिकांचा आहे आणि तसा आदेश सन्मान्य राजसाहेबांचा सुद्धा आहे. आणि त्या दृष्टीने आजची ही बैठक आम्ही घेतली होती. येणाऱ्या आठवड्याभरामध्ये सह्यांची मोहीम असेल, निदर्शनं असतील, जनजागृती असेल, त्यासाठी शाळांच्या बाहेर पालकांच्या कॉर्नर मिटिंग घेणं असेल, हे असा भरगच्च आंदोलनाचा कार्यक्रम हा पुढच्या आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांतर्फे राबवला जाणार आहे. हा मुंबई पुरता असणार आहे का पूर्ण महाराष्ट्रावर याचे पडसाद आपल्याला उमटताना दिसतील. मुळात असं आहे की या पद्धतीची सक्ती म्हणजे गुजरातमध्ये हिंदी भाषा कंपल्सरी नाही, बरं उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही तिसरी भाषा कुठली शिकवणार आहे त्याचं उत्तर सीएम देताना दिसत नाही. सीएम फक्त बोलतात राष्ट्रीय धोरणामध्ये लिहिलेलं आहे. राष्ट्रीय धोरणामध्ये असं लिहिलेलं नाही, हे सीएम वारंवार खोटं बोलतायत. त्यामुळे याच्या मागे नेमका काय डाव आहे हे सगळं करण्यामागे हा महत्वाचा विषय आहे. आणि म्हणूनच या आडमार्गाने हिंदी भाषाची जी सक्ती केली जाते याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक हा रस्त्यावर उतरून विरोध करेल आणि टोकाचा करेल आणि त्याची जबाबदारी मग राज्य सरकारची असेल. यावेळी देखील राष्ट्रपतींनी सांगितलं होतं की जर ही सक्ती करण्यात आली तर मनसेचे आंदोलन उभं करेल त्याला सरकार जबाबदार असेल. एकीकडे आपण पत्रक शाळांमध्ये येताना मुख्याध्यापकांना भेटत आहात, दुसरीकडे मनसेचे काही कार्यकर्ते जे आहेत ते पुस्तक देखील चालत आहेत. तर ते पुस्तक चालणं चुकीचं आहे कारण ते इतर माध्यमांच्या शाळेचं पुस्तक आहे असं दादा भोसेंचं म्हणणं आहे. ते पुस्तक कुठले जाणं चुकीचंच आहे आणि ते काही योग्य नाही, त्याचं काही आम्ही समर्थन करत नाही. परंतु त्याचबरोबर आणखी एक शिक्षक संघटनांमधनं किंवा मुख्याध्यापक संघटनांमधनं एक मत प्रवाह असा बाहेर पडलेला आहे की मुख्याध्यापकांना जाऊन समजवणं किंवा त्यांना इशारा देणं हे पण योग्य नाहीये. त्यांच्यावर राज्य शासन किंवा शैक्षणिक धोरण हे त्यांच्यावर बंधनकारक आहे. त्यामुळे त्यांना जाऊन जाब विचारणं किंवा त्याला आम्ही जाब विचारत नाही आहोत. मला वाटतं त्यांचा गैरसमज झाला असेल. आमचं पत्र जर तुम्ही राजसाहेबांचं वाचलं तर त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की आमचा हा जो लढा आहे या लढ्यामध्ये आपणही साथ द्यावी. त्यांनी बघा असं आहे, सगळ्या मुख्याध्यापकांनी जर राज्य सरकारला कळवलं की आम्ही याला हिंदीची भाषा शिकवणं बरोबर नाहीये तर मला असं वाटतं राज्य सरकारही वेगळा विचार करेल. शेवट दबाव निर्माण करणं हे लोकशाहीमध्ये काम सगळ्यांचंच आहे. ते मुख्य अध्यापकांचं सुद्धा काम आहे. जर त्यांना वाटत असेल की हे चुकीचं होतंय तर त्यांनी सुद्धा तो दबाव निर्माण केला पाहिजे ना. शिक्षक हा काही सरकारचा गुलाम नाहीये. मुख्य अध्यापक हे सरकारचे गुलाम नाही आहेत. आपल्याला आठवत असेल तर इंग्रजांच्या काळात पण मुख्य अध्यापकांनीच शाळांमधनं उठावाचं शिक्षण दिलं ना. त्यामुळे शिक्षकांची ती जबाबदारीच आहे. जर एखादी गोष्ट समाजात चुकीची घडत असेल तर ती बदलण्याचं काम सुद्धा शिक्षकांचं आहे. त्यामुळे आमच्यावर दबाव आहे, आम्ही काही करू शकत नाही अशी बोटचेपी भूमिका ही शिक्षकांनी सुद्धा घेतली नाही पाहिजे. आत्ताच एक अशी माहिती पुढे येते किंवा अशी एक बातमी पुढे येते की उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना असं सांगितलेलं आहे किंवा असे आदेश देण्यात आलेले की जनतेमध्ये जा आणि शिवसेना आणि मनसे युतीबद्दल त्यांचा काय युती किंवा आघाडी करण्याच्या संदर्भात त्यांचा काय मतप्रवाह आहे तो जाणून घ्या आणि युतीसाठी ते सकारात्मक. मला वाटतं 2019च्या वेळेला जेव्हा महाविकास आघाडीमध्ये गेले तेव्हा जर असा सर्वे त्यांनी केला असता तर कदाचित शिवसेनेचे 2 तुकडे झाले नसते, आज एकच शिवसेना असते. म्हणून कदाचित हा शहाणपण सुचलं असेल. पण एकंदर आपण बघतो तर अजूनपर्यंत भाषण झालं, वक्तव्य होत आहे, पण प्रस्ताव हा शब्द जो तुम्ही वापरला तो अजूनपर्यंत आला नाही. हा यायला एवढा वेळ मी तुम्हाला सांगू का, मुळात आहे ना भरपूर विषय आहेत राज्यामध्ये ज्याच्यावर आवाज उठवणं आवश्यक आहे. ज्याच्यावर मला असं वाटतं युतीमध्येच काही लोक अडकलेले आहेत. आम्ही युतीच्या बाहेरच्या महाराष्ट्राचा विचार करतोय. राजकीय जो परिभाग आहे त्याच्या बाहेर जाऊन विचार करतोय आणि आम्हाला असं वाटतं सध्या आम्ही कोणाबरोबर युती करणार किंवा कोणाबरोबर आघाडी करणार
ह्याच्यापेक्षा महत्वाचा विषय राज्यामध्ये ज्या पद्धतीची हिंदी सक्ती आहे त्याला विरोध करणं आहे आणि त्यासाठी मी उतरलेलो आहोत रस्त्यावर आणि सध्या आमचा फोकस तिकडे आहे. पण याचा देखील त्यांचा देखील हिंदी सक्तीला विरोध आहे, त्यांचं देखील हिंदुत्व आहे, त्यांचा देखील मराठी माणसांसाठी असलेला लढा आहे. जर दोन्ही पक्षांच्या एकत्र भूमिका असतील तर दोन्ही पक्ष एकत्र येण्यासंदर्भात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? नाही मग त्यात का म्हणणं असं आम्ही आमचं आंदोलन करतोय, त्यांनी आंदोलन करावं, त्यांनी उभं राहावं. नुसतं कसं आहे भाषणात बोलून काही होत नाही, सकाळी संजय राऊतांनी बोलून काय होणार नाही, कृती रस्त्यावर दिसावी लागते ना. उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांचे नेते असतील हे सातत्यानं म्हणतात की आम्ही सकारात्मक आहोत सगळ्या गोष्टी, मात्र प्रस्ताव येत नाही. त्याचा अर्थ उद्धव ठाकरे खेळवतायत का सगळ्यांनाच? तर मला आहे ना आता खरं सांगायचं तर युती आघाडीमध्ये तुम्हाला जेवढा इंटरेस्टेड तेवढा नाहीये. त्यामुळे आम्हाला आता महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा याचं हित जास्ती महत्वाचं आहे. त्यामुळे आमचं त्या दृष्टीने विचार चाललाय आणि त्या दृष्टीनेच काम चाललंय. बाकी हे जे तुमचे इंटरेस्ट आहेत ते सध्या आमचे इंटरेस्ट नाही. राज्यामध्ये आपण देण्याला जेव्हा बाहेर आम्ही कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या तेव्हा त्यांच्यामध्ये या गोष्टीला घेऊन प्रचंड उत्साह दिसला की शिवसेना आणि मनसे एकत्रित येत आहेत. त्यावर मला एक सांगा, ठीक आहे, मला एक सांगा प्रणाली मॅडम, काल जो उत्साह दिसला तो ह्याच्या आधी कधी 1 वर्षापूर्वी नाही दिसला, ह्याच्यापूर्वी 2 वर्षापूर्वी नाही दिसला, 19 वर्ष आधी मनसे स्थापन होऊन तेव्हा कधी उत्साह वाटला ना, हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला याचा कधी विचार करणार आहोत की नाही आपण? अचानक उत्साह का वाटायला लागला, अचानक बॅनर का लागायला लागले? हेच संजय राऊत 4 महिन्यापूर्वी आम्हाला बोलले की बाळासाहेबांचा फोटो का लावतात ते आमच्या मुलातने लावलेला तेव्हा, बरोबर ना? मग तेव्हा 4 महिन्यापूर्वी अचानक विचार बदलण्याचं कारण काय? अचानक सकारात्मक सगळे झालं कारण काय? काही गोष्टींची कारण तर दिसायला लागतील. माझा वेगळा प्रश्न, आज त्यांचे 20 आमदार आले, हे जर 60 आमदार आले असते तर एवढे सकारात्मक खालचे शिवसैनिक कधी असते का? मग 2017 जेव्हा आम्ही प्रस्ताव दिला तेव्हा त्यांचे शिवसैनिक तेवढे का सकारात्मक नव्हते? आम्ही जेव्हा 2014ला प्रस्ताव दिला तेव्हा त्यांचे शिवसैनिक का सकारात्मक नव्हते? तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये का उत्साह नव्हता? या प्रश्नांची उत्तरं पत्रकार म्हणून आपण कधीतरी समोरच्यानाही विचारा. प्रत्येक गोष्टीचं उत्तर फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने द्यावं असं नाही. तेव्हा का हे सगळेजण मुग घेऊन गप्प होते? याच्या आधी का पोस्टर लागली नव्हती 2 भावांनी एकत्र यावं म्हणून? सतीश वाळुंजेंनी लावली नव्हती का पोस्टर? मग तेव्हा का नव्हते सकारात्मक? असं आहे की ठीक आहे, मी हे समजू शकतो की तुमच्यावर वेळ वाईट आली आहे आणि त्या वेळेमध्ये तुम्ही विचार करताय की स्वतःचा पक्ष कसा आपण पुढे न्यावा, त्याच्यासाठी म्हणून तुमचे प्रयत्न चाललेत. अतिशय समान, त्याच्यात काही वावगं आहे गैर आहे असं मला म्हणायचं नाही. पण त्याचा तो अर्थ काढून तुम्ही आम्हाला परस्यू करू शकता, आम्हाला प्रेशराईज नाही करू शकत कुठल्या गोष्टीला. ज्या वेळेला त्याचा निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेला योग्य तो वेळी राज ठाकरे घेतील. तुम्ही आता अशा प्रकारे आम्हाला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला योग्य तो निर्णय ते घेतील. पण रोज उठून सकारात्मक आहे आता काहीतरी, त्याच्या आधी कधी विचारलं शरद पवारांबरोबर जायचं विचारलं? शरद पवार साहेबांबरोबर जाऊ का, काँग्रेस बरोबर जाऊ का, किंवा बैठका घेतल्या का नगरसेवकांच्या का आमदारांच्या? त्यामुळे या पद्धतीने माझी विनंती आहे की अशा पद्धतीने आम्हाला तुम्ही प्रेशराईज करू शकत नाही, आमच्यावर दबाव आणू शकत नाही. ज्या वेळेला जो निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेला तो राजसाहेब घेतील. दबावाचं राजकारण कोणी करू नये, आपल्या माध्यमातून तर करूच नाही. सदरवरती असं म्हणतायत की गुणरत्न सदावर्ते हा माणूस, त्याच्या पाठी 4 माणसं नाहीत, त्या माणसाच्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही. सर, एक मूळ मनसेच्या मराठी आणि इतर ज्या महत्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठीचं हे प्रेशर टॅक्टिक आहे असं तुम्हाला वाटतं का? आमचा मराठीचा मुद्दा कोणीही बाजूला सारू शकत नाही. भाषा जगली तर आपण जगणार आहोत, या गोष्टीवर आमचं ठाम मत आहे आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल चालू आहे. उद्या मनसेने जे आंदोलन आता सुरू करणार आहे तेव्हा त्यात जर शिवसेना स्वतःहून सगळ्या मराठी माणसांना आमचं आव्हान आहे तुमच्या सकट की तुम्ही या आंदोलनात सहभागी व्हा. महापालिकेला तुम्ही इन्व्हिटेशन पाठवलेले, त्याला काही रिस्पॉन्स आला नाही, ते व्यक्ती पण आली नाही, त्यांच्या पक्षातून पण कोणी आलं नाही.
पण अशा वेळी जेव्हा आंदोलन होतं त्यांना कुठे आंदोलन तरी एकत्र या आणि मग दाखवा असं तुम्हाला वाटतं का? मला असं वाटतं ज्यांची इच्छा असेल त्या आंदोलनात सहभागी होतील, त्यांनी अगदी वेगळ्या पद्धतीने वेगळं आंदोलन केलं तरी आमची काय हरकत नाही. शेवट ते मराठी माणसासाठी असेल, मराठी भाषेसाठी असेल, ज्यांना जे वाटतं ते त्यांनी करावं, पण सरकारवर दबाव निर्माण करावा ही आमची ठाम भूमिका आहे. उद्या आमचं महापालिका सभागृह पण आहे, वांद्रे पश्चिम इथे आहे आणि त्यावेळेला शैक्षणिक धोरण हा विषय आम्ही सभागृहात घेतलाय, त्यामुळे या अनुषंगाने चर्चा होईल. मनसेचं ज्यावेळेला अपयशाचा काळ होता तेव्हा सगळ्याच पक्षांनी मनसेवरती तोंडसूक घेतलं होतं, टीका केली होती. मात्र आज प्रत्येक पक्षाला मनसे हा पक्ष आपल्या सोबत हवाय, ही गरज का येते इतर पक्षांवरती? तुम्ही मनसे पक्षाचे नेते आहात, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या? मला वाटतं याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं तर राज ठाकरे. आमच्या नेत्याचाच करिश्मा असा आहे की सगळ्यांना आमच्यावर प्रेम वाटतं. असं एकच उत्तर आहे, राज ठाकरे. प्रति महापालिका आहे, खास करून वांद्रे परिसरामध्ये आहे, त्या ठिकाणी माजी शिक्षण मंत्री यांचा मतदारसंघ आहे, कलानगर जवळ आहे. आदित्य ठाकरे नेहमी शिक्षणासंदर्भात प्रश्न उपस्थित करतात, ते देखील तिथेच राहतात. वरुण सरदेसाई यांचा मतदारसंघ आहे आणि अशा ठिकाणी तुमचं उद्या प्रति महापालिका आहे. तुम्ही त्यांना आमंत्रण दिलंय का, काय नेमकं? मी जेव्हा अगदी सुरुवात आपण या प्रति सभागृहाची केली होती त्यावेळेला आम्ही सगळ्यांना आमंत्रण दिलेलं, ते आले नाही. आता काय परत रोज रोज आमंत्रण देण्यासारखं काही नाहीये त्याच्यात. अनेक प्रश्न शिक्षणासंदर्भात ते उपस्थित करतात आणि तो विषय देखील हा तर आमच्या सभागृहामध्ये आपण 2 वेळेला आपण कव्हर केलेलं आहे सगळ्यांनी सभागृहामध्ये. कुठलंही राजकारण आम्ही त्यामध्ये केलं नाही. जे होते ते लोकांशी निगडीत असलेल्या विषयांवरच चर्चा झाली. मला असं वाटतं ते बघून त्यांनी आता त्यांना यायचं असेल तर त्यांनी इच्छा व्यक्त करावी. आम्ही त्यांचं आणि आले तर स्वागतच करू, कोणाला काही वाईट वागणूक देणार नाही, आम्ही स्वागतच करू त्यांचं. उद्या प्रामुख्यानं नवीन जो शैक्षणिक धोरण आहे या शैक्षणिक धोरणावर चर्चा होणार आहे. सध्या हिंदी सक्तीचे हा मुद्दा सुद्धा तुम्ही असेल किंवा आता कालपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुद्धा घेतलाय आणि त्यात ही प्रतिसभागृह भरतंय बांद्र्यामध्ये. अशा परिस्थितीमध्ये ते सहभागी होतील अशी अपेक्षा आहे का आणि झाले तर? हे बघा, आमचं सभागृह सर्व राजकीय पक्षांसाठी खुलं आहे. ते आले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. व्यासपीठावरून एकत्र येण्याची भाषा साधारण केली जाते, पण प्रमुख जेव्हा मुद्दे उपस्थित होतात त्यावेळेस समोरासमोर येऊन ते मुद्दे उपस्थित करणं आणि एकत्रितपणा दाखवणं तुम्हाला वाटतं? बघा, आता मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, याच्यामध्ये राजकारण काय नाहीये. पण जेव्हा कल्याण डोंबिवलीमध्ये एक मुद्दा होता, मला वाटतं पुलाचा का कसला तरी मुद्दा होता, त्यावेळेला दीपेश म्हात्रेंनी राजू पाटलांना फोन केला. आमच्या राजू पाटील त्या आंदोलनात सहभागी झाले. त्याच वेळेला प्रति सभागृहासाठी जेव्हा आम्ही आदित्य ठाकरेंना पत्र दिलं त्यावेळेला त्यांच्यापैकी कोण आलं नाही. हा फरक त्यांच्या मानसिकतेत आणि आमच्या मानसिकतेत आहे. फरक दाखवण्यासाठीच हे उदाहरण आहे, बाकी कुठलाही हेतू नाही. कंडिशन्स अप्लाय. सर एक असा प्रश्न की महाराष्ट्रात अनेक भागात हिंदी बोललं जातं, परंतु आता नाना पटोले असं म्हणतात की एक मिनिट कुठल्या भागात? संपूर्ण महाराष्ट्रात हिंदी भाषा बोलली जाते असं नाना पटोले म्हणतायत की आता राज ठाकरेंनी फडणवीसांची मॅच फिक्सिंग. नाना पटोलेंचं मला असं वाटतं डोक्याचा जरा मेंदू तपासायला लागेल. कुठल्या ठिकाणी हिंदी? महाराष्ट्रात मराठीच बोलली जाते हे पहिले नाना पटोलेंनी समजून घ्यावं. आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे. जर त्याच्याबद्दल पटोलेंना आक्षेप असेल तर मला असं वाटतं मग त्यांचे आम्हाला डोकं तपासावं लागेल आणि वेळ पडली तर कान पण. राजू पाटील यांनी एक छानसं ट्वीट केलेलं आहे. बाबड्या आणि मेळावा संपला, कसं उत्तर? मला असं वाटतं राजू पाटील याच्यावर अतिशय चांगलं बोलू शकतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.